आपले पितृ म्हणजे आपले पूर्वज असतात. जर त्यांची शांती केली नसेल किंवा त्यांचा एखादे विधी राहिलं असेल, ते नाराज असतील, तर आपल्या प्रत्येक कामांमध्ये अडथळे निर्माण होतात, आर्थिक अडचणी येतात आणि कोणतंही काम व्यवस्थित सुरळीत पार पडत नाही. त्यामुळे त्या पितरांना संतुष्ट करणं, त्यांची शांती करणं, त्यांचं समाधान करणं हे अत्यंत गरजेचं होऊन जातं. आणि त्यासाठी या छोट्या छोट्या ज्या विधी आहेत, ज्या घरच्या घरी आपण करू शकतो, पितरांच्या सेवा आहेत, त्या नक्की करायच्या. पितृपक्षामध्ये ज्या दिवशी तुमच्या घरामध्ये पितृजेवण असेल, त्या दिवशी तुम्ही ही विधी करायची आहे. सर्वात अगोदर उजव्या हातावरती सफेद तीळ, तांदूळ, फूल आणि पाण्याने देवांना अर्पण करायचं आहे. त्यानंतर डाव्या हातामध्ये काळे तीळ, फूल घेऊन अशा पद्धतीने व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अंगठ्या आणि बोटांमधल्या भागांमधून तो पाणी अर्पण करायचं आहे पितरांसाठी. त्याच्यानंतर एक छोटाशी मातीचा दिवा घेऊ शकता किंवा हवनकुंड घेऊ शकता. अशा पद्धतीची गोवऱ्या घ्यायच्या आणि कापूर घ्यायचा. कापूरनेच हे जे गोवऱ्या आहेत त्या जाळायच्या आहेत, रॉकेलचा वापर करायचा नाही आहे. त्यानंतर थोडे थोडे काळे तीळ वाहत पितृदेवाय नमः, पितृ नमः असं मंत्र म्हणत आपल्याला आहुती द्यायची आहे आणि दुसऱ्या दिवशी ही राख वाहत्या पाण्यामध्ये सोडायची आहे. व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक द्या, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.